सुस्वागत मित्रांनो. हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इंद्रा आणि राणी आता आपल्या माहेरी आलेली असतात. म्हणजे आईबाबांच्याच घरी आलेली असतात. आता सुरेखा जी असते ना, हिची तब्येत फारच खराब होऊन गेलेली असते. मात्र राणी घरी आलेली असते म्हणून ती असं दाखवत असते ना, की तिला काहीच झालेलं नाहीये. ती एकदमच ठणठणीत आहे असं ती दाखवत असते. मात्र तिने बरोबर आतमध्ये बेल्ट लावलेला असते. राणी आता बोलत असते, "आई ग, तू बस ना, मी करते ना सगळं." तरीही ती असं दाखवत असते जणू तिला काही होतच नाहीये. आणि मग काय पुढे आपल्याला अशी दिसतं, की लगेच राणीला ती बोलू लागते. "तू बस, मी तुझ्यासाठी चहा बनवते." असं बोलून ती आता किचनमध्ये जाते आणि सर्वांसाठी चहा ठेवते. चहा ठेवत असताना नीट चालताही येत नसतं मुलं. परंतु आपल्या मुलीसमोर कसं दाखवायचं हे सगळं बरं? ती आतल्या आतच नाही हे सगळं सहन करत असते. आणि मग काय, चहा वगैरे बनवून झाल्यानंतर ती सर्वांसाठी त्या ठिकाणी चहा घेऊन येते. समोर जे स्टूल असत ना, त्यावरती ती खुर्ची. त्या खुर्चीवरती बिस्किटाचं पाकीट ठेवते. आणि खाली वाकल्यानंतर तिला त्रास असह्यच व्हायला लागतो. मात्र ती आतल्या आतच एकदमच शांतपणे बोलू लागते. नाही, आता या राणीसमोर मी जर काही बोलले ना, तर तिला माझ्यावरती संशय येणार. त्यानंतर पुढे इंद्राचं दोघांनाही विचारू लागतो, की "कसे आहात तुम्ही दोघं? सगळं ठीक आहेत ना? व्यवस्थित आहे ना?" आणि आता आई, राणी आणि इंद्रजितला खोटं बोलू लागतात, की "मी ठीक आहे, ठणठणीत आहे आणि तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मग मला काय होणार आहे हो, की नाही?" राणी तर आता इकडे इंद्रजितही बोलू लागतो, "हो, तुम्हाला मला एक आनंदाची बातमी द्यायची आहे." असं बोलल्यानंतर आता आई बोलू लागते, की "कसली आनंदाची बातमी?" तर इंद्र आता बोलू लागतो, "तुम्हाला माहिती नाही राणी कोण झाली माझी? अहो, राणी माझी पीए झाली आहे. माझ्यासोबत ती ऑफिसमध्ये काम करत आहे." असं ती बोलत असते. असे इंद्रा बोलतो हे ऐकल्यानंतर आईबाबांना एकदमच आनंद होतो. आणि आता ते बोलू लागतात, "काय सांगता इंद्रजीत सर? खरंच?" तर इंद्रा बोलतो, की "हो, राणी आमच्यासोबत ऑफिसमध्ये काम करते. मला गायडन्स करते ती." आणि मग काय इकडे बाबा बोलू लागतो, "माझ्या मुलीच्या शिकण्याचा काहीतरी फायदा झाला इंद्रजीत सर. तुम्ही आता एकदमच माझ्या मुलीसोबत आहात ना, तर आम्हाला कसलीही चिंता नाहीये, फिकार नाहीये. आणि असू द्या, तुमची आई कशीही बोलली. माझ्या मुलीला फक्त तुमचाच हात आहे ना, माझ्या मुलीला. मग काही नाही मला." असं बोलल्यानंतर आईकडे मनातल्या मनात विचार करत असते, मीच अशी एक एकमेव व्यक्ती आहे. या आईला असं वाटत असतं. आईला असं वाटत आहे की आपल्या मुलीला लवकरात लवकरातून लवकर इथे निघून जायला हवं. परंतु काय करू? माझी ही वेदना असह्य होते मला. त्यानंतर पुढे आता राणीच बोलू लागते, "ते बरे बाबा, आई आम्हाला ऑफिसमध्ये जायचं, फॅक्टरीत जायचंय. महत्त्वाचे काम आहेत आम्हाला. त्यामुळे आम्हाला इजाजत द्या तुम्ही." असं बोलून आता तिथून ते रवाना होतात. इंद्राही आईबाबांचा आशीर्वाद घेतो आणि घरातून बाहेर पडतो. आणि जसंही दोघं बाहेर पडतात, तोच आता सुरेखा जी असते ना, तिला त्रास आता असह्य व्हायला लागतो. आणि ते एकदम आता जोरात ओरडते. आणि कसंबस तिला बाबा आता बीडवरती बसवतात. आणि बोलू लागतात, की "सुरखे, अगं काही होणार नाही तुला. शांत हो. आपण डॉक्टरकडे जाऊया." राणी आणि इंद्रजीत हे दोघेही जण आता फॅक्टरीमध्ये गल्लीतून गाडीपर्यंत आलेले असतात. तिथे आल्यानंतर राणी आणि इंद्रजीत दोघेही गाडीच्या बाहेरच उभी असतात. राणी आता इंद्रजीत सरांना बोलत असते, "इंद्रजीत सर, तुम्ही जा बरं. माझं एक महत्त्वाचं काम आहे इकडे." तर इंद्रा बोलतो, "राणी, तू पीए आहे माझी. तू अशी मला एकटीला सोडून कुठेही जाणार नाहीये तू. माझ्यासोबत ऑफिसमध्ये येत आहे राणी." राणी बोलते, "सॉरी इंद्रजीत सर, पण मला खरंच जमणार नाहीये." तर आता इकडे इंद्रा बोलू लागतो, की "काय काम आहे राणी तुला इकडे?" तर राणी बोलते, "काही अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरती परता टाकला जातोय मला. त्या गोष्टी शोधून काढायची आहे, इंद्रजीत सर." तर इंद्रा बोलतो, "हे कोणत्या गोष्टी?" तर आता राणी एकदमच शांत होते. ती बोलू लागते, "ते
मी कसं सांगू आता तुम्हाला? समजून घेत जा ना तुम्ही. आमचं वेगळं असत इंद्रजित सर. तर इंद्रा बोलतो, राणी तुला खरं सांगू, तू माझ्या आयुष्यामध्ये आली आहेस ना, तेव्हापासून कोणासोबत कसं वागायचं आणि कसं नाही हे तुझ्यामुळेच कळलंय मला. बुवा आधी मला तुम्ही असे का वागायचे असं वाटायचं मला. आणि माझे बाबासुद्धा असे का वागतात हे मला म्हणजे मला ते कळत नव्हतं. पण तू माझ्या नशिबात आली, आयुष्यामध्ये आली, तेव्हापासून मला कळायला लागलंय की लोकांसोबत कसं वागायचं आणि कसं नाही. लोक आपल्या आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम फेस करत असतात हे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत नाही. परंतु आपण समक्ष त्यांच्या घरी गेलो, त्यांच्यासोबत बोललो ना, मग ते बरोबर समजतं. थँक्यू राणी. आयुष्यभरासाठी तूच ना माझ्या सोबत असावी मला. तर राणी बोलते, खरंच इंद्राजी सर. तर इंद्रा बोलतो की हो राणी, चल आता मला उशीर होतोय. असं बोलून तो गाडीमध्ये बसून तिथून रवाना होतो. त्यानंतर पुढे दुसऱ्या दिवशी इंद्रजित जो असतो ना, तो आता घरी आलेला असतो. घरी आल्यानंतर आबा जे असतात ना, इंद्रजित सरांना मिठी मारतो. आबा एकदमच ना अस्वस्थ होऊन गेलेले असतात. त्यांचे डोळे एकदमच ना पाणावलेले असतात. आणि मग इंद्रजित, आबा आपल्याला का मिठी मारत आहे म्हणून तो बोलू लागतो, की काय झालं इंद्रा? अरे तू अशी का मिठी मारतोय मला? काही प्रॉब्लेम झालाय का? तर आता इकडे इंद्रजित बोलू लागतो, काही प्रॉब्लेम झाला नाहीये बाबा. उलट मीच तुम्हाला विचारायला हवं की काय झालंय? तर आता बाप बोलू लागतो, की नाही म्हणजे तू त्या रमेशला ऑफिसमधून डायरेक्ट दवाखान्यात घेऊन गेला. तिथेही काळजी घेतली. त्यानंतर तो सगळ्या स्टाफला सुट्टीही देऊन टाकली त्या दिवशी. आणि आजही तो त्यांना तिकडे भेटायला गेला. हे कोणाचे लक्षण आहे? चांगल्या बॉसचे, चांगले MDची लक्षण आहे. आणि आता मला कळलंय की तू सर्वांना समजून घेणारा व्यक्ती झालाय. हे MD झालाय. अगदी माझ्याप्रमाणेच. तर इंद्रा बोलतो, हे माझ्यामुळे शक्यच झालं नाहीये. हे सगळे राणीमुळे शक्य झाले. तिनेच ना माझे डोळे उघडले. आणि मग काय आबा? दोघांचंही तोंड ना गोड करतो आणि बोलू लागतो, आयुष्यभरासाठी असेच ना सोबत राहा. त्यानंतर पुढे विक्रांत आणि उर्मिला मनातल्या मनात बोलू लागतात, यांना सोबत मी असूच देणार नाहीये. या राणी नाही तर इंद्रा, या दोघातून एकाच तरी मला काटा काढायचाच आहे. इकडे सुरेखा जी असते ना, हिला त्रास आता फारच असह्य होतो आणि ती त्याच ठिकाणी बेशुद्ध होऊन खाली पडते. आता बाबा जो असतो ना, तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग आता ती बेशुद्ध होऊन जाते. म्हणून तिला बाबा उठवत असतात. आणि तिथे गोट्याही येतो. बोलू लागतो की काय झालं यांना? तर तो बोलू लागतो, सुरेखाला तर असह्य होत होता. तिला आताच्या आता आपण ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जायला हवं. चल, असं बोलून आता ॲम्ब्युलन्सला फोन करतो. राणी आणि इंद्रजित दोघेही आता बाहेर फिरायला आलेले असतात. इंद्रा बोलतो, आपण आईस्क्रीम खाऊया बाहेर जाऊन. आणि आईस्क्रीम पॉईंटवर ते दोघे खाली उतरलेले असतात. आणि समोरूनच ॲम्ब्युलन्स जात असते. ती ॲम्ब्युलन्स पाहून राणी धक्काकच बसतो. आणि ती जेव्हा मध्ये बघते ना, तर तिला आबा आणि आईच ना मध्ये बसलेले दिसतात. मात्र ती फुल्ली अशी कॉन्फिडन्स नसते की मध्ये बाबाच आहे. ती देवाकडे प्रार्थना करत असते की मध्ये जो कोणी असेल ना, त्याची काळजी घेवा. त्याच्या परिवाराला या सगळ्या संकटातून बाहेर हेर काढ. त्यानंतर पुढे आता राणी आणि इंद्रजित बोलत असतात, की राणी, तू माझ्या नशिबात आली ना, त्यामुळे हे सगळं घडतंय. तर राणी बोलते, हो इंद्रजित, सर तुम्ही माझ्या नशिबात आले म्हणूनच मला असं वाटतं. आयुष्यभरासाठी तुम्ही मला माझे नवरेच असावे, असं एकदमच आनंदाने बोलते. आणि आपण आता काय बोलून बसलो म्हणून तिला एकदमच लाजिरवाणी वाटतं. आणि ती बोलू लागते, सॉरी नंदजित सर. तर इंद्रा बोलतो, सॉरी, बोलायचं काय त्यात? अगं नवराच आहे मी तुझा. बोलली तू असं बोलली तरी काही हरकत नाही बरं का राणी. तर राणी बोलते, खरंच इंद्रजित सर. तर इंद्रा बोलतो की हो राणी. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार बरं? सुरेखाचा जीव वाचणार का? तिला हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर राणी तिकडे पोचवणार. तिथे पोचल्यानंतर राणी आईबाबांना जेव्हा जाब विचारेल की हे सगळं काय घडले, तेव्हा बुवा राणीला काय उत्तर देणार हे बघणं रंचकणान ठरणार आहे.